नमस्कार. आता बघा, शेतीमध्ये पाण्याचं नियोजन म्हणजे सगळ्यात मोठी डोकेदुखी, बरोबर ना? कधी पाणी कमी पडतं तर कधी एवढं जास्त होतं की विचारायला सोय नाही. पण या दोन्ही प्रॉब्लेम्सवर एक जबरदस्त स्मार्ट उपाय आहे. चला तर मग बघूया तो काय आहे. कधी विचार केलाय की आपण जे पाणी पिकांना देतो ते खरंच त्यांच्या मुळांपर्यंत पोचतं का, की नुसतंच वाहून जातं? हा प्रश्न साधा वाटेल, पण या एका प्रश्नावर आपल्या पिकांचं अख्खं भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांसमोर पाण्यामुळे दोन मोठी संकटं नेहमी उभी असतात. एक म्हणजे पाण्याची कमतरता, जिथे पिकं पार माना टाकतात, त्यांना जमिनीतून अन्नच घेता येत नाही. आणि दुसरी बाजू म्हणजे पाणीच पाणी. शेतात पाणी साचतं आणि मुळं अक्षरशः गुदमरून सडायला लागतात. म्हणजे असं झालं तरी नुकसान आणि तसं झालं तरी नुकसान आपलं. पण विचार करा, जर असं म्हटलं की या दोन्ही समस्यांवर म्हणजे दुष्काळ आणि अतिपाणी, या दोन्हीवर एकच उपाय आहे तर? हो, आणि त्या उपायाचं नाव आहे ट्रान्सफॉर्मर. चला बघूया हे नक्की आहे तरी काय. तर हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं सोल्युशन आहे जे आपण मातीत मिसळतो आणि ते आपल्या जमिनीची पाण्याची व्यवस्थाच सुधारून टाकतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? हे पूर्णपणे बायोडिग्रेडेबल आहे. म्हणजे जमिनीला किंवा पर्यावरणाला याचा काहीही धोका नाही. अच्छा, मग आता प्रश्न असा येतो की हे नक्की काम कसं करतं? याच्या मागे एक खूप साधं पण एकदम प्रभावी विज्ञान आहे. चला तेच समजून घेऊया. याचं काम होतं 4 सोप्या स्टेप्समध्ये. पहिलं, हे मातीच्या कणांमध्ये जाऊन मिक्स होतं. दुसरं, यामुळे पाणी जमिनीत आतपर्यंत व्यवस्थित मुरतं, उगाच वाहून जात नाही. तिसरं, हे ओलावा फक्त एकाच ठिकाणी न ठेवता मुळांच्या आजूबाजूला सगळीकडे एकसारखं पसरवतं. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे हे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताच वाढवतं. आता समजा आपली जमीन हलकी आहे, मुरमाड आहे, जिथे पाणी टाकलं की लगेच खाली निघून जातं. अशा जमिनीत हे ट्रान्सफॉर्मर एखाद्या स्पंजसारखं काम करतं. ते पाणी घट्ट धरून ठेवतं. परिणाम, पिकांना जास्त वेळ ओलावा मिळतो आणि पाण्याची पण बचत होते. बरं, आणि याच्या अगदी उलट, जर जमीन भारी असेल, काळीभोर, चिकणमातीची, जिथे पाणी साचून राहतं, तर तिथे हे एकदम वेगळं काम करतं. ते जमिनीत पाण्याचा निचराव व्हायला मदत करतं. म्हणजे मुळं गुदमरत नाहीत, त्यांना मस्त मोकळा श्वास घेता येतो. कमाल आहे ना? आणि जे शेतकरी ठिबक सिंचन वापरतात ना, त्यांच्यासाठी तर हे एक वरदानच आहे. बघा, नॉर्मली ठिबकचं पाणी फक्त खाली जातं, पण ट्रान्सफॉर्मर वापरल्यावर ते पाणी आजूबाजूला म्हणजे आडवं पण पसरतं. याचा अर्थ काय? तर जिथे आधी एकच थेंब पोचायचा, तिथे आता जास्त जागा ओली होते. सरळ हिशोब आहे. कमी पाण्यात जास्त फायदा. ओके, हे तर झालं मातीबद्दल. पण याचा थेट आपल्या पिकांना काय फायदा होतो? त्यांच्यासाठी काय चांगलं घडतं? चला आता ते बघूया. बघा, जेव्हा मातीचे आरोग्य सुधारतं तेव्हा पिकांना काय फायदे होतात ते. एक, त्यांना जमिनीतून पोषक तत्व अगदी सहज मिळतात. दुसरं, त्यांची पांढरी मुळं एकदम जोमदार वाढतात. आणि तिसरं, आपण जी खतं किंवा औषधं देतो ती वाया न जाता सरळ पिकाच्या कामी येतात. थोडक्यात काय, तर पिकाची तब्येतच सुधारते. आणि मला वाटतं याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की पिकांची ताण सहन करण्याची शक्ती वाढते. विचार करा, कडक उन्हाळा आहे, पाण्याची टंचाई आहे, तरीही आपलं पीक तगर धरून उभं आहे. कशामुळे? कारण ट्रान्सफॉर्मरने जमिनीत ओलावा टिकवून ठेवलाय. हे पिकासाठी एका ढालीसारखं काम करतं. मग ह्या सगळ्याचा परिणाम काय? ह्या सगळ्याचा शेवट एकाच शब्दात सांगता येईल: भरघोस पीक. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा माती निरोगी असते तेव्हा पीक उत्तम येणारच. या संपूर्ण तंत्रज्ञानाचं एकच सूत्र आहे: पाण्याचा वापर करा, पण स्मार्ट पद्धतीने. म्हणजे फक्त पाणी देऊ नका, तर त्याचा प्रत्येक थेंब कसा कामी येईल याचा विचार करा. कमी पाण्यात जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचंच हे उत्तर आहे. म्हणूनच आपलं अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? एकच: आपली जमीन निरोगी, सुपीक आणि जास्त उत्पादन देणारी बनवणं. आणि त्यासाठी हा एक खात्रीशीर उपाय ठरू शकतो. आता शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा: आपल्या जमिनीमध्ये जेवढी क्षमता आहे तेवढं उत्पादन आपल्याला मिळतंय का? जर याचं उत्तर नाही असेल, तर मग आता स्मार्ट उपायांचा विचार करण्याची वेळ नक्कीच आली आहे.